सर्वांना नमस्कार. आजच्या आपल्या या नवीन एपिसोडमध्ये आज आपण बघूयात की आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला जे औषधं प्रिस्क्राईब करतात त्याचबरोबर ते औषधं कशी सेवन करावी याबद्दल पण आपल्याला इन्स्ट्रक्शन देत असतात. आपण बरेचशा वेळेस आपण बघतो पेशंट या इन्स्ट्रक्शनकडे दुर्लक्ष करतात किंवा औषध घेते वेळेस ज्या प्रमाणात किंवा ज्या डॉक्टरांनी जशी औषधे घ्यायला सांगितली त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून औषधं घेतात. तर याचा अशा दुर्लक्षित औषध सेवनाचा जो मुख्य परिणाम येतो तो औषधाचा शरीरामध्ये औषधं जी शोषली जातात त्यामध्ये कुठंतरी अशा विसंगत औषधं सोबत घेण्यामुळे किंवा औषध ज्या प्रमाणात किंवा जशी सांगितली तशी न घेण्यामुळे शरीरामध्ये जी रक्तप्रवाहामध्ये जी औषधं शोषली जातात यावरती त्या गोष्टीचा निश्चितच एक वेगळा परिणाम होतो आणि औषध गुणधर्मांचा जो इफेक्ट आपल्या शरीरावरती यायला पाहिजे आजारपणामध्ये त्या प्रमाणात येत नाही. बरीचशा औषधं एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी म्हणजे पूरक असतात. अन्नासोबत घेणे किंवा रिकाम्या पोटी घेणे किंवा उपाशी पोटी घेणे अशाबद्दलचे इन्स्ट्रक्शन्स आपल्याला डॉक्टर नेहमी देत असतात. काही औषधं कॉम्पॅटिबल म्हणजे विसंगत असतात जेवणासोबत घेणे किंवा काही दुग्धजन्य पदार्थासोबत घेणे. तर अशा औषधाबद्दल डॉक्टरांनी दिलेल्या औषधाचे सेवन कसे करावे याबद्दलचा जो डॉक्टरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं असते त्याप्रमाणे जर आपण औषधं घेतली तर निश्चितच आपल्याला आपण घेत असलेल्या औषधाचा एक चांगला इफेक्ट आपल्या शरीरावरती दिसून येतो आणि या सर्व गोष्टीचा औषधाचा पूर्ण परिणाम आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या आजारपणाला मिळवण्यासाठीच असतो. याचाच एक भाग म्हणून काही स्टडीज झालेल्या आहेत. त्या म्हणजे आपण बघतो की दैनंदिन जीवनामध्ये हायपोथायरॉइडिझमसारख्या आजारावरती थायरॉईडच्या औषधाचं सेवन डॉक्टरांकडनं करायला सांगितले जाते आणि या पर्टिक्युलरली या औषधाचं जे सेवन आहे ते आपण रिकाम्या पोटी जर या औषधाचं जर सेवन केलं तर त्या औषधाच्या शोषणामध्ये जे अडथळे असतात ते निश्चितच कमी असतात. उलट या औषधाचं सेवन आपण जर जास्त फायबरयुक्त अन्नासोबत केलं किंवा कॅल्शियमच्या औषधासोबत केलं किंवा लोहयुक्त जे औषधं असतात अशा औषधासोबत जर केलं तर या औषधाचं ॲब्सॉर्प्शन जे असते किंवा औषध घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये औषध शोषून घेण्याची जी क्षमता असते ती निश्चितच कमी होते आणि आपण घेत असलेल्या औषधाचा जो इच्छित परिणाम जो असतो आपल्या शरीरामध्ये येण्याचा त्याचं प्रमाण कमी होते. तर डॉक्टरांच्या मते किंवा काही आरोग्यतज्ज्ञांच्या मते ही औषधे जी थायरॉईडची जी औषधे आहेत ती जेवण केल्यानंतर किंवा जेवण करण्यापूर्वी 30 ते 60 मिनिटे असा जो रिकाम्या पोटीचा स्पॅन जर आपण ठेवला असा जो कालावधी जर कालावधी आपण जर ठेवला तर या औषधाचं 30 मिनिटे ते 60 मिनिटे असा औषध घेतल्यानंतरचा किंवा जेवण आणि औषध घेतल्यानंतर जेवणाचा जो कालावधी आहे तो जर आपण अशा प्रकारे जर ठेवला तर निश्चितच या औषधाचा जो परिणाम आहे तो आपल्याला आपल्या शरीरामध्ये चांगला दिसतो. औषधाचा शोषणाच्या बाबतीत 30 मिनिटापेक्षा 1 तास वाट पाहणे अधिक चांगले असे या अभ्यासातून दिसून आलेलं आहे. ही औषधे म्हणजे जी थायरॉईडची जी औषधे आहे ती काही पेयासोबत घेतली किंवा यामध्ये दुग्धजन्य जे पेय आहेत अशासोबत जर घेतली, कॅल्शियमयुक्त जर पदार्थ आहेत अशासोबत जर घेतली, लोहयुक्त जे पदार्थ आहेत जसे की काही लोक मांस खातात किंवा आपण भाजीपाल्याचा जर विचार केला तर पालक वगैरे जे भाजीपाले आहेत यांच्यासोबत जर ही औषधं घेतल्या गेली तर या औषधाचा जो शोषणाचा जो वेग आहे तो मंदावतो आणि आपल्या शरीरावरती त्याचा इच्छित परिणाम आपल्याला दिसत नाही. विशेष करून कॉफी
किंवा चहा या सोबत ही औषधे घेणे आपण टाळावेत असं तज्ज्ञांचं एक मत आहे. थायरॉईडची औषधं जी आहेत ती आपण जर फक्त पाण्यासोबत घेतली आणि 30 ते 60 मिनिटे आपण जर आपलं शरीर, आपलं पोट रिकाम्या पोटी जर आपण ठेवलं, रिकामं ठेवलं तर या औषधाचा निश्चित परिणाम आपल्या शरीरावरती दिसतो आणि या औषधाचं आपल्या शरीरामध्ये जे श्वसन होणार आहे ते पण पूर्णपणे व्हायला मदत होते. अशा प्रकारची जी औषधं आहे ती डॉक्टरांनी ज्याप्रमाणे आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहेत ती आपण काटेकोरपणे पाळलीच पाहिजे. कारण की हायपोथायरॉइडिझमसारख्या आजारावरची जी औषधे असतात ती आपल्याला जीवनभर घ्यावी लागतात आणि त्याचं जर पूर्णपणे श्वसन नाही झालं तर आपल्याला जो फायनल परिणाम मिळतो औषधाकडनं तो आपल्याला ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. तर मित्रहो, आज या सर्व गोष्टीचा तुम्ही आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये ज्या कोणा लोकांना हायपोथायरॉइडिझम या आजारावरती औषधे चालू असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक जरूर करा. सबस्क्राईब तर आपण करतच आहात, सोबतच सबस्क्राईबची जी घंटी दिसते आपल्याला ती जर घंटी वाजवली तुम्ही तर त्या घंटीचे बटन जर दाबले तर माझ्याकडनं येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून यापुढं येणाऱ्या काळामध्ये मी जे काही व्हिडिओ अपलोड करत जाईल रिगार्डिंग आपल्या आरोग्याच्या संबंधित, त्या आरोग्याच्या संबंधित व्हिडिओचं तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुमच्या आरोग्यविषयक ज्ञानामध्ये निश्चितच या गोष्टीची भर पडेल. आणि या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत या टिप्स आपण डॉक्टरांकडनं ऐकत तर असतोच, पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि या छोट्या छोट्या टिप्स आपण आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये याचा अवलंब जर केला तर आपलं आरोग्य पण चांगलं राहायला मदत होईल. या ठिकाणी आजचा व्हिडिओ बंद करूयात. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.